पिंपरी चिंचवड शहरातील तातोडे वाकड परिसरामध्ये हृदय पिळवटून टाकणारी आणि अत्यंत गंभीर घटना घडलेली आहे। एका वृद्ध व्यक्तीने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला। ही घटना उघडकीस आल्यानंतर संबंधित कुटुंबियांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी मिळून पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाअंतर्गत येत असलेल्या वाकड पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गुन्हा दाखल केलेला आहे आणि संबंधित आरोपीला तात्काळ अटक करण्यात आलेली आहे। या आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, या आरोपीचा चौरंग करावा, अशा नराधमाला फाशीची शिक्षा द्यावी आणि इथून पुढे समाजामध्ये अशा घटना होऊ नयेत। अशा नराधमाची हिंमत कशी होते, मानसिकता बिघडलेल्या आणि विकृत मानसिकतेच्या व्यक्तीवर एक जरब बसावी, अशा व्यक्तींचं परत धाडस होऊ नये आणि अल्पवयीन मुलीवर अगदी 4-4, 5-5 वर्षाच्या मुली, 10 वर्षाच्या मुलींवर अशा नराधमांनी अत्याचार करावा, ही अत्यंत खेदजनक गोष्ट असून परिसरातील नागरिकांनी एकत्रित येऊन मोर्चा काढला, आक्रोश व्यक्त केला, निदर्शनं व्यक्त केली आणि अशा आरोपीला कठोरातली कठोर शिक्षा व्हावी आणि परत पुन्हा समाजामध्ये अशा घटना घडू नयेत यासाठी म्हणून पिंपरी चिंचवड शहरातील विविध पक्ष आणि संघटनांचे कार्यकर्ते, पदाधिकारी, आजी माजी नगरसेवक आणि सामान्य नागरिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं। तातोडे येथील नरसिंह चौक ते डांगे चौकातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या या ठिकाणी येऊन या मोर्चाची सांगता झाली। या मोर्चामध्ये सहभागी झालेले विविध पक्ष संघटनांचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि सामान्य नागरिकांच्या भावना आपण जाणून घेऊयात। काय सांगाल, आज घटना घडलेली आहे, मोर्चा निघलेला आहे आणि त्यांना हा जो आक्रोश मोर्चा आहे तो खरोखरच क्लेशदायक आहे, वेदनादायक आहे। त्या ज्या नराधम आहेत त्याला आहे ना लवकरात लवकर फास्ट ट्रॅकवर शिक्षा व्हावी आणि जी नसरापूरची घटना घडली होती त्याला जरी वेळ लागला तरी पण हा मला वाटतं महिन्याच्या आत या नराधमाला कठोरात कठोर शिक्षा व्हावी। तिथल्या तिथंच त्याला खरं काल ठेचायला पाहिजे होता, पण आपलं संविधान आहे त्यामुळं फास्ट ट्रॅक चालवून त्याला जेवढी जबर शिक्षा होईल तेवढी जबर शिक्षा दिली पाहिजे। अतिशय वेदनादायक घटना या परिसरात घडली। त्या नराधमाला खरं तर फाशी लवकरात लवकर द्यावी यासाठी खरं तर सर्व महिला आणि खूप मोठ्या प्रमाणावर या परिसरातले नागरिक या ठिकाणी जमा झाले होते आणि त्यांनी एक निषेध मोर्चा, त्याचा समारोप या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापाशी समारोप करत असताना सर्वांनीच एक विनम्र आवाहन खरं तर या परिसरातल्या नागरिकांना केलेलं आहे की खूप मोठ्या प्रमाणावर शहरीकरण होते, कॉस्मोपॉलिटन लोक खरं तर या शहरात राहायला येतात। असं असताना हे दोन्ही जर पाहिलं तर त्या मुलींचे आई वडील अतिशय गरीब परिस्थितीत, ते देखील भाडेकरी होते आणि हा नराधम देखील त्या परिसरात खूप वर्षापासून भाड्याने राहत होता। खरं तर आम्ही सर्वांनी मिळून एक नागरिकांना एक विनम्र आवाहन देखील केलं की आपल्या आजूबाजूला कोण नराधम राहतं याच्यावर खरं तर लक्ष सर्वांकडनं दिलं गेलं पाहिजे आणि या नराधमाचा लवकरात लवकर चौरंगा, ज्या धर्तीवर खेड शिवापूरची घटना 3 महिन्याच्या आत त्या नराधमाला फाशी दिली गेली त्याच धर्तीवर खरं तर या ठिकाणी देखील फाशी दिली गेली पाहिजे। लवकरात लवकर या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊंना आम्ही मागणी केली होती, बोलणं देखील सगळ्यांशी झालं होतं की लवकरात लवकर एक चांगला पब्लिक प्रॉसिक्युटर देऊन फास्ट ट्रॅकवर ही केस चालवली गेली पाहिजे। ह्या मागणीसाठी तर खूप मोठ्या प्रमाणात नागरिक या ठिकाणी जमा झाले होते आणि त्यांची आग्रही मागणी आज आम्ही या ठिकाणी पोलीस प्रशासनाला देखील सुपूर्द केलेली आहे। या ठिकाणी नाही अजिबात नाही। सर्वसाधारण सभा सुरू होती त्या ठिकाणी मला फोन आल्याला त्यांना सांगितलं की तुम्ही लगेच चौकीला, ज्या ठिकाणी ते कार्यकर्ते देखील सर्वजण या ठिकाणी ते लगेच चौकीला गेले किंवा संविधानाने कुठेतरी आपल्याला अधिकार दिला नाही तर त्या लोकांची एक मानसिकता होती की त्याचा चौरंगा करत चौकीपर्यंत न्यायचं, परंतु लगेच चौकीला गेल्यानंतर त्यांनी पॉस्को अंतर्गत, ॲट्रॉसिटी अंतर्गत आणि जे काही जास्तीत जास्त कलम त्यांना टाकता येतील खेड शिवापूर धर्तीवर ते सगळं त्यांनी करून केस अतिशय स्ट्रॉंग आणि चांगल्या प्रकारे ह्या भागातले DCP आदरणीय जाधव सर त्या ठिकाणी होते, PI त्या ठिकाणी होते, ACP त्या ठिकाणी होते, सर्वांनीच म्हणजे आम्ही GB संपून पोलीस स्टेशनला पोहोचण्यापर्यंत त्यांच्यावर गुन्हे वेगवेगळ्या प्रकारचे दाखल झालेले होते। मागणी काय विषय, आमची मागणी त्या नराधमाला प्रशासनाकडेच आहे की आणि जरी आम्ही सर्वजण या ठिकाणी सत्तेत असलो तरी त्या नराधमाला लवकरात लवकर कशा प्रकारे पाठपुरावा करून फाशी दिली गेली ह्याचं काम खरं तर आमच्या सर्वांची तीच मागणी आज आम्ही या ठिकाणी प्रशासनाकडे केलेली आहे। शासन आणि प्रशासन स्तरावरती अशा घटना परत घडू नये म्हणून काय तुम्ही उपाययोजना सुचवाल? अशा घटना या ठिकाणी घडू नयेत म्हणूनच आम्ही सांगितलं की ज्या वेळेस आपल्या इथं भाडेकरू कोण आहे, काय आहे, त्याची वृत्ती, त्याची माहिती ही
ही काळजी देखील नागरिकांनी घेतली गेली पाहिजे आणि प्रशासन म्हणून लवकरात लवकर खेड शिवापूरच्या धर्तीवर त्या नराधमाला फाशी दिली गेली पाहिजे. आता तुम्ही बघितलं तर आता जवळजवळ संपूर्ण पिंपरी चिंचवडची नागरिक इथे ओथंबून वाहिलेत. आज फक्त ह्या गोष्टीची गरज नाहीये. तर आता आम्ही सर्व नागरिकांना आम्ही सगळेजण आवाहन करतोय की तुमच्या बाजूला कोण राहतं, कुठला भाडेकरू आलाय, तो कुठून आलाय, त्याच्याकडे आधार कार्ड आहे का. कधी कधी तर काही लोक आपलेच एजंट बनवून खोटे आधार कार्ड सुद्धा तयार करतात. असं आम्ही बऱ्याचदा प्रशासनाला दाखवलंय, पोलिसांना सुद्धा दाखवलंय. तर माझी सर्व नागरिकांना नम्र विनंती आहे, आज ही आग एकाच्या घरात आली आहे, उद्या ती आपल्या घरापर्यंत यायला सुद्धा वेळ लागणार नाही. ही आग येऊ नये त्यासाठी आपल्याला फक्त प्रशासनाला, पोलीस प्रशासनाला किंवा लोकप्रतिनिधींना उभं राहून चालणार नाही. यासाठी नागरिकांनी लढा द्यावा लागेल आणि नागरिकांनी सतर्क राहावं लागेल. आपल्या बाजूला येणारा माणूस हा कुठून आलाय, तो भाडेकरू आहे, त्याची पोलीस प्रशासनामध्ये त्याची नोंद झाली आहे का, तर नोंद झाल्यानंतर तो खरोखर काय काम करतो. आपल्या मुलीबाळी जेव्हा आपण एखाद्याला सांगतो लक्ष द्या म्हणून, त्यावेळेला आपण लक्षात आणलं पाहिजे की खरोखर तो माणूस त्या पद्धतीने लायक आहे का. मला वाटतं माझ्या नागरिकांना, सुज्ञ नागरिक आहेत, त्या सुज्ञ नागरिकांना नम्रतेची, आमची कळकळीची, पूर्ण प्रशासनाची आमची विनंती आहे की तुम्ही सतर्क राहा. तुम्ही जर सतर्क राहिलात तर हे होणारे जेवढे प्रश्न आपल्यासाठी येत आहेत किंवा मुलींवर होणारे अत्याचार असतील, अगदी लहान मुलांवर पण होत आहेत, हे सगळे कमी होण्यासाठी खूप मोठी आपल्याला यासाठी मदत होईल. आता दादा आणि ताई म्हटल्याप्रमाणे आमच्या परिसरामध्ये परवा ती घटना घडली. खरं तर ती घटना निषेधार्ह आहे आणि मनाला सुन्न करणारी घटना आहे आणि याच्या माध्यमातून आम्ही ॲट्रोसिटीचा पण त्या ठिकाणी गुन्हा दाखल केलेला आहे. आता समाज कल्याणाच्या वतीने त्या कुटुंबाला जेवढी मदत करता येईल तेवढी आम्ही पक्षाच्या वतीने, आमच्या सर्व समाजाच्या वतीने त्या ठिकाणी करणार आहोत. खरं तर आहे ना, अगदी म्हणजे मनाला चटका लावणारी ही घटना होती. कारण ज्या वेळेस DCP साहेब, PSI साहेबांनी, PI साहेबांनी, साळुंके साहेबांनी आणि प्रदीप जाधव साहेबांनी अगदी संवेदनशील प्रकारे ही जी घटना आहे ती हँडल केलेली आहे. लवकरात लवकर त्या आरोपीचं मेडिकल करून तो त्या गोष्टीसाठी सक्षम आहे का नाही हे त्यांनी त्वरित चेक केलं आणि त्याच्यानंतरनं मी जवळपास रात्रीच्या 12:30 ते 1 वाजेपर्यंत पोलीस चौकीला होते. त्यावेळेस ते जे निरागस छोटं जे लेकरू आहे ते अगदी म्हणजे जेव्हा सांगत होतं ना साहेब की माझ्या संग कुठली कुठली काय काय घटना घडली, त्यावेळेस अक्षरशः काळीच पिळवटून जात होता आणि पोटचा गोळा असा फिरत होता. इतकी निंदनीय आणि शर्मीय ही घटना होती. ती घटना करताना त्या नालायकाला थोडीशी सुद्धा लाज वाटली नाही, त्याच्या मनामध्ये कसली भीती वाटली नाही. तर असा नालायक परत पैदा व्हावा नाही याच्यासाठी मी स्वतः एक आई म्हणून जोपर्यंत तो नराधम फासावर लटकत नाही तोपर्यंत मी पोलीस प्रशासनाला सुट्टी देणार नाही. भलेही पोलीस प्रशासन आम्हाला सहकार्य करतंय, पण आता विषय गरम आहे, तोपर्यंत त्यांनी ते गरमागरमीतच त्याला लवकरात लवकर फाशी द्यावी. पॉस्को मार्फत आणि ॲट्रोसिटी दाखल करून त्या नराधमाला जोपर्यंत फासावर लटकवत नाही तोपर्यंत रितू कांबळे शांत बसणार नाही आणि एक आई शांत बसणार नाहीये. हा अत्याचार असं समोर आलंय की 1 महिनाभरापासून चालू होता किंवा 2 महिने काय अगदी, हे उघडकीस नेण्याचं कारण काय किंवा कुटुंबांनी पण सतर्कता कशी बाळगली पाहिजे, काय घेतलं साहेब? कुटुंब अगदी म्हणजे अगदी मोलमोजरी करणारे, आई धुणं भांडी करते, आजी साफसफाईचं काम करते, आजोबा बिगारी काम करतात आणि वडील ड्रायव्हर आहेत, कारपेंटर आहेत. पण एवढं म्हणजे गरीब कुटुंब आहेत, त्यांच्या मनामध्ये एक क्षणभरही वाटलं नाही की असा कोणी शेजारचा वयस्कर व्यक्ती आपल्या मुलांसोबत असं करेल. पण ही घटना लगातार 4 ते 5 महिन्यांपासून चालत होती. ती मुलगी भांडी घासायला जेव्हा बाहेर बसलेली तेव्हा तिचं नाकतोंड दाबून त्यांनी घरामध्ये नेलं, तिच्यावर नाना प्रकारचे सगळे अत्याचार केले. ज्या वेळेस ते लेकरू सांगत होतं साहेब रडायला येत होतं, कारण आज त्या आईवडिलांच्या मनावरती काय बीतत असेल याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. आणि त्या मुलींचं आयुष्य त्यांनी बरबाद केले. 10 वर्षांच्याच नाही तर तिच्या समोर तिच्या छोट्या 4 वर्षांच्या मुलीला सुद्धा त्यांनी तशाच प्रकारे नेलेलं आणि दोघी बहिणींसोबत ते कृत्य केलेले. त्या मुलींचं आयुष्य उद्ध्वस्त झालेले. या गोष्टीचा कुठेतरी फडणवीस साहेबांनी, एकनाथ शिंदे साहेबांनी या गोष्टीची दखल घ्यावी आणि त्या लेकरांना लवकरात लवकर पॉस्को आणि ॲट्रोसिटी दाखल करून त्याला फासावर चढवण्याची मी म्हणजे त्यांना मागणी करते की त्याला लवकरात लवकर फाशी द्यावी. एका बाजूला पोलीस प्रशासन काम करतंय, आपल्याकडून काही मुख्यमंत्र्यांना किंवा शासनाला काय पत्रव्यवहार झालाय का? अजून तरी झालेला नाहीये, पण ते प्रोसेस चालू आहे आणि लवकरात लवकर हे पत्र आम्ही देवाभाऊंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्या नरधामाला फाशीची शिक्षा ही झालीच पाहिजे, ह्याच्यात आमचं कुठलंही दुमत नाहीये. काही मदत पोहोचावी, त्यांना धीर देण्यासाठी आपल्याकडून किंवा प्रशासनाकडून काय प्रयत्न झालाय का?
नक्कीच ह्याच्यावरती पण कार्य चालू आहे आणि माझी तर अशी मागणी आहे की त्या पीडित मुलीला तिच्या ज्या काही वैद्यकीय उपचार असतील किंवा तिच्या काउन्सिलिंग असेल किंवा तिला आर्थिक मदत असेल ही लवकरात लवकर तिच्यापर्यंत पोहोचावी आणि तिला या सगळ्यातून न्याय मिळावा. आता मध्यंतरी मान्यवरांनी भाषणे केली, त्यातून उल्लेख निघाला की तो संबंधित एका विशिष्ट जातीचा आहे, रोहिंग्याचा उल्लेख निघाला किंवा बांगलादेशीचा उल्लेख निघाला. पोलिसांच्या तपासामध्ये असं काय आतापर्यंत निष्पन्न झालंय का किंवा त्यांचा पूर्व तपासाला काय कळाले? नक्कीच याचा निष्पन्न असं झालेला आहे की ती व्यक्ती मुसलमान आहे आणि त्यामुळे तसे वक्तव्य इथे वक्त्यांनी केलेले आहे. त्यामुळे कदाचित हा आक्रोश अजून वाढलेला आहे, कारण की आज आपण पाहतोय की पिंपरी चिंचवड शहर हे खूप वेगाने विकसित होणारं शहर आहे आणि बऱ्याच हे उद्योगी नगरी म्हणून ओळखलं जाणारं शहर आहे. त्यामुळे बरेच नागरिक हे बाहेरून येतात इथे आणि इथे स्थायिक होतात, पण त्यांची कुठल्याही प्रकारची पडताळणी या ठिकाणी होत नाही. त्यांचे आधार कार्ड हे फेक असतात आणि ते भाडेकरी म्हणून इथे राहतात, पण त्याच्यावरती ट्रस्ट कसा होणार, त्याच्यामुळे ट्रस्ट इश्यू हे आज वाढलेले आहेत आणि ह्या असे नरधामा ही पैदा होतात आणि त्यामुळे असे अमानुष कृत्य हे घडतात. स्थानिक गाववाल्यांची भाडे करू देतात, तेच भाडे करू ठेवतात. तिकडची दुकानं आज सगळीकडे तेच बांगलादेशी लोक आहेत का आसामी माहीत नाही, पण हे भाडं घेणारे ते स्थानिक लोकच आहेत. तर यांना तुम्ही तुमच्या बारेवर काय आव्हान कराल? त्यांना मी एवढंच आवाहन करेल की जे काही भाडेकरू आहेत त्यांची कायदेशीर तपासणी करून, त्यांचं ॲग्रीमेंट करून, त्यांना त्यांची पूर्ण पडताळणी करून मगच त्यांना भाडेकरू स्वरूपात त्यांना आपलं घर किंवा आपलं फ्लॅट द्यावं आणि तरच आपल्याला म्हणजे आपली पिंपरी चिंचवड शहर हे सुरक्षित शहर म्हणून ओळखलं जाईल भविष्यामध्ये. मोस्टली फॅमिली असणाऱ्यांनाच द्या, त्यांची फॅमिली इथे आहे त्यांनाच द्या. सिंगल व्यक्ती माणसाला देऊ नका. त्याची पूर्ण मॅरिड आहे, त्याची मुलं बाळ त्याच्या सोबत आहेत, त्यांनाच तुम्ही घर भाड्याने द्या. या प्रकरणात पोलिसांनी असा तपास केला पाहिजे की याच्या मागे कोणत्या मदरसाचं, कोणत्या धार्मिक याचं तेढा आहे का, आणि खोलवरती जाऊन, कारण ही मानसिकता त्याच्यात येणं 55 वर्षाचा माणूस आहे, ही मानसिकता आली कुठून, का आली, याचं खोलवरती संशोधन केलं पाहिजे आणि त्याला तत्काळ फाशी द्यायला पाहिजे. घरमालक कोण आहेत त्यांचे घरमालक पवार आहे. तुमची अपेक्षा आहे का त्या घरमालकांवरती जे कारवाई करायची आहे किंवा काय करायचं आहे त्यासाठी तुम्ही काय नियोजन करणार? त्याच्यावर बी गुन्हा दाखल झाला पाहिजे, कारण त्या मुलीवर बलात्कार झाला तर ही त्यांची पण जबाबदारी होती, त्यांची पण सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. तर त्यासाठी तुम्ही काय करणार? त्यांच्यासाठी पण आम्ही जे सांगेल, पोलिसांनी जे त्यांच्यासाठी मापदंड केलेला आहे त्यानुसार आम्ही पण पोलिसांना सांगू की त्यांच्यावरती जे काही कारवाई करायची आहे संविधान मध्ये बसून ती करावी. लोकांचा आक्रोश आहे. तुम्ही सगळ्यांना आवाहन केलं की त्या पीडित कुटुंबियाला न्याय भेटावा म्हणून एक शांततेत रॅली काढली आणि प्रचंड संख्येमध्ये लोकांनी रस्त्यावरती आक्रोश दाखवलेला आहे. लोकांबद्दल हेच आहे की आजच फक्त आजच्या रॅलीपुरतं तुम्ही मर्यादित न राहता जोपर्यंत त्या नराधमाला फासावर लटकवत नाही तोपर्यंत हा लढा आपला चालू ठेवायचा आहे. आणि मी आणखीन एक स्पेशली नमूद करू इच्छिते की त्या जो मुसलमान व्यक्ती आहे, ज्या नराधमाने हे कृत्य केले, त्याचा मुलगा म्हणजे त्याच्या कुटुंबातच ही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे की तो 376 खाली, म्हणजे तो त्याचा मुलगा पण बलात्कार करून 1 वर्ष जेल भोगून आलेला आहे. तर मला शासनाला एवढीच विनंती करायची की त्या कुटुंबाला किती म्हणजे तुम्ही किती तळागाळापर्यंत जाऊन त्या मुलीला कितीपर्यंत न्याय देऊ शकताय याची तुम्हाला म्हणजे तुम्ही तिला न्याय द्यावा एवढीच विनंती आहे. तातोडे परिसरामध्ये एका बहुजन समाजातल्या युवतीवरती जिहाद्याने अतिशय चुकीच्या पद्धतीनं त्या ठिकाणी बलात्कार केलेला आहे, अत्याचार केलेला आहे. या घटनेचा मी हिंदू मातंग सेनेच्या वतीनं तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त करतो. वास्तविक पाहता अशा प्रकारच्या घटना घडत असताना आपण ज्या ठिकाणी भाडेकरू ठेवतो ती भाडेकरू ठेवणाऱ्यांची सुद्धा तितकी जबाबदारी आहे की आपण कुणाला या ठिकाणी ठेवतोय. या संदर्भामध्ये मी काल स्वतः वाकड पोलीस स्टेशनचे PI साळुंके साहेबांची मी भेट घेतली आणि त्या ठिकाणी ज्या सर्व घटनाक्रम मी वाचला त्या साळुंके साहेबांनी आणि पोलीस प्रशासनानं अतिशय योग्यरित्या त्या ठिकाणी कलम दाखल केलेले आहेत. ॲट्रॉसिटी ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे, फॉस्को अंतर्गत गुन्हे दाखल झालेले आहेत. आमची प्रामुख्यानं या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांकडं एक महत्त्वाची मागणी आहे. ज्या पद्धतीनं नसरपूरच्या घटनेमध्ये जलद गतीनं त्या नराधमाला फाशी देण्यात आली, त्याच पद्धतीनं त्याच धर्तीवरती हा खटला फास्ट्रॅक कोर्टामध्ये चालवून संबंधित जिहाद्याला फाशीच्या तख्तावरती पोहोचवण्यापर्यंत स्वतः देवाभाऊंनी लक्ष घालावं. आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे आणि नियोजनबद्ध काम करते तातडीनं त्या जिहाद्याला अटक केलेला आहे. त्याच्यामुळं आमचा पोलीस प्रशासनावरती पूर्ण विश्वास आहे. फक्त
जलद गतीनं न्यायालयामध्ये हा खटला चालून त्या जिहाद्याला फासावरती लटकवणं हे फार गरजेचं आहे. अन्यथा आम्हाला मध्यवर्ती कारागृहामध्ये जाऊन सुद्धा त्या जिहाद्याचा बदला घेता येतो. त्याचं उत्तम उदाहरण मध्ये दिवंगत त्या आमच्या हिंदू युवकांनी ते तुम्हाला दाखवून दिलेलं आहे. शरद भाऊ मोहोळांनी ते कृत्य सगळं छातीतोडपणे केलेलं आहे. तशा प्रकारचं कृत्य या जिहाद्याला जर झालं नाही तर निश्चितच मध्यवर्ती कारागृहामध्ये जाऊन ती घटना करण्यासाठी योजना हिंदू मातंग सेनेच्या माध्यमातून केली जाणार आहे. शिवशाही शासन पक्षाच्या वतीनं या संपूर्ण घटनेवरती बारीक लक्ष ठेवून आम्ही या ठिकाणी राहणार आहोत. निश्चितच राज्याचे मुख्यमंत्री, गृह खातं सांभाळणारे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, या जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा वहिनी पवार या सुद्धा या घटनेशी अतिशय तडजोड न करता गांभीर्याने या गोष्टीकडे लक्ष देतील आणि नक्कीच या जिहाद्याला शिक्षा होईल. मध्यवर्ती कारागृहामध्ये जाऊन जर का सामान्य माणसाला त्याला तुडवावं लागतंय किंवा त्याला शिक्षा द्यावी लागते, याचा अर्थ शासन आणि प्रशासन शिक्षा द्यायला पूर्व नाही असं वाटतंय का तुम्हाला? असं आपल्याला मानता येत नाही. आमची मागणी एकच आहे, ज्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये अशा नीच प्रवृत्तीच्या जिहाद्यांना चौरंग्या केला जात होता, त्याच धर्तीवरती अशा शिक्षा होणं गरजेचं आहे. परंतु तुम्ही आणि आम्ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानावरती आपला हा देश चालतो. त्या संविधानावरती चालणाऱ्या घटनेवरती चालणाऱ्या घटनाक्रमावरती चालणाऱ्या संविधानाच्या आधारावरती जे काही गोष्टी आपल्याला जलद गतीने करता येतील त्या गोष्टी करणं अपेक्षित आहे. यदाकदाचित याला जर विलंब लागला तर निश्चितच हिंदू मातंग सेना या संदर्भामध्ये वेगळी भूमिका घेण्यासाठी कटिबद्ध राहणार आहे. शिवाजी महाराजांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, ज्योती ज्योतिबा फुलेंचा, साहेब जिजाऊंचा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा. सर्व उपस्थित माझे माता बंधू भगिनी आणि इथे आलेले मान्यवर, या सर्वांचं मी खरं तर कौतुक करते. आज एवढ्या शॉर्ट नोटीस वरती आपल्या एका लेकीला न्याय देण्यासाठी आपण आज सगळे एकत्रित जमलेलो आहे. माझ्याकडे प्रस्तावनेचं काम आहे, त्यामुळे मी तुम्हाला एक उर्वरित जे काही गोष्टी झालेल्या आहेत ते पूर्णपणे सांगतेय. आज आपण कोणत्याही राजकीय हेतूने किंवा प्रसिद्धीसाठी इथे जमलेलो नाही. आपण आज एका अत्यंत वेदनादायी आणि संतापजनक मुलींचं आयुष्य त्यांनी बर्बाद केलेलं आहे. त्या मुलींचं आयुष्य काय ना आपल्या मुलींचं आयुष्य काय एकच आहे. हे एका लेकीचं आयुष्य बर्बाद झालेलं आहे. म्हणून असल्या भडव्यांना जोपर्यंत फासा चढवत नाही, फास्ट ट्रॅक वरती घेऊन ही जवळ केस चालत नाही, तोपर्यंत आपण मागे हटायचा एकही माता भगिनी जोपर्यंत तो कुत्रा फासावर चढत नाही तोपर्यंत आपण वाकड पोलीस चौकीचा वेळोवेळी फॉलो घ्यायचा आहे. डीसीपी साहेब, PI साहेबांना आपण वेळोवेळी याचा जाब विचारायचा की साहेब तुम्ही कुठपर्यंत याचा तपास आणलाय. कारण मागे एका 3 महिन्यापूर्वी काळेवाडीमध्ये विनोद नडेंच्या ऑफिसच्या मागे 2 वर्षाच्या एका निष्पाप लेकरावरती 47 वर्षाच्या भडव्यानी हा बलात्कार केला होता. तो भडवा 3 महिने झालं जेलमध्ये बसून फुकटचं अन्न खातोय आणि तो डुक्कर भारत सरकार पोचतंय. त्या भडव्याला आतापर्यंत का फासावर लटकवलं नाही याचा जाब आपल्याला विचारायचा आहे. जोपर्यंत लेकी बाळी सुरक्षित होत नाही तोपर्यंत आपण शांत बसायचं नाही. अजिबात हा जन आक्रोश शांत झाला नाही पाहिजे. जसं नसरापूरचं प्रकरण झालं, त्या भडव्याला जसा फासावर चढवला तसा हा पण भेंचोत फासावर टाकला पाहिजे. काय म्हणताय, आहे का नाही माझ्यासोबत? सगळ्यांनी एकत्रित यायचंय आणि या भडव्याला फासावर चढवायचंय. गाव मुस्लिम व्यक्ती आहे पण एका नाश्त्यामुळे पूर्ण समाजाला दोषी आपण ठरवायचं नाही. या भडव्याला आणि या जिहाद्याला जोपर्यंत फासावर चढवत नाही, त्याला जोपर्यंत खेचून मारत नाही तोपर्यंत आपण शांत बसायचं नाही. भारत माता की जय, भारत माता की जय, जय भवानी, जय भवानी, जय शिवाजी. यानंतर श्रुतीताई वाकडकर या 2 शब्द बोलतील. वेदनादायी घटनेचा निषेध करण्यासाठी इथे उपस्थित आहोत. त्या 4 वर्षाच्या आणि 8 वर्षाच्या चिमुरडीवर जो 60 वर्षाच्या व्यक्तीने अत्याचार केला आहे तो अतिशय संतापजनक आहे. आणि आज
मला नाही वाटत की तेवढा विकसित झालेला आहे, कारण आजही आपल्याला महिलांच्या सुरक्षतेसाठी हा लढा द्यावाच लागत आहे. आज आपण पाहतोय त्या आईच्या डोळ्यातील अश्रू, त्या वडिलांच्या हृदयातील वेदना आणि त्या चिमुरडींच्या आयुष्यावर झालेल्या ज्या जखमा आहेत त्या कधीही न विसरणाऱ्या आहेत आणि शब्दात व्यक्त न होणाऱ्या आहेत. आज आपण सर्वजण त्या चिमुरड्यांच्या न्यायासाठी मागणी करण्यासाठी इथं उपस्थित आहोत. आज प्रत्येकाची विनंती करतो आहे प्रशासनाला, आणि आज त्या अन्यायाविरुद्ध आपण लढा देऊन त्या चिमुकल्यांना लवकरात लवकर फास्ट ट्रॅक पद्धतीने न्यायालयाकडून ही सुनावणी व्हावी आणि त्या नराधमाला फाशीची शिक्षा देण्यात यावी आणि लवकरात लवकर त्या निष्पाप बालकांना न्याय मिळावा हीच प्रशासन. आक्रोश मोर्चासाठी एकत्र आलो आहोत. आपल्या प्रभागामध्ये तातोड्यामध्ये जे दुर्दैवी घटना घडली, खरं तर ती दुर्घटना मनशिन्न करणारी आहे आणि वारंवार या घटना आपल्या परिसरामध्ये घडत आहेत. मी पोलीस प्रशासनाला सूचना करू इच्छितो, गेल्या 2 महिन्यापूर्वी परप्रांतीय असेल त्याची लिस्ट आपल्याकडे असावी. त्या परप्रांतीयाला आपण पोलीस स्टेशनला बोलवावं. याने या गुन्ह्याची तीव्रता कमी होईल. जो गुन्हा घडतो त्यामध्ये आपल्याला त्यांना संरक्षण मिळतं आणि त्याच्यातून पळवाटा कसे शोधतात हे आपला नराधम शोधत असतात. म्हणून या गडबडी खरं तर असं घाणेरडं कृत्य केलं. त्याला जसं ताईंनी सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जसा चौरंग झाला पाहिजे तसा चौरंग खरं तर झाला पाहिजे, परंतु आपण कुठेतरी कायद्याच्या राज्यात राहतो. आपण सर्वांनी मागणी करून सर्वच या ठिकाणी सत्ताधारी आहोत की फास्ट ट्रॅक मध्ये ती केस गेली पाहिजे जसं ताईंनी सांगितलं. या शहरामध्ये झाली आहे त्या आरोपीला नस्त्रापूर सारख्या ठिकाणी झालेली घटनेत फास्ट ट्रॅक वरती घेऊन जेव्हा भाऊंचं सरकार निश्चित त्याला फाशीवरतीच लटकवणार नाही. त्यामुळे इथं माता भगिनी यावर उपस्थित आहेत. माता भगिनींचा आक्रोश, सर्वच माता बांधवांचा आक्रोश, हा आक्रोश पिंपरी शहराचा आहे. आमची सगळ्यांना विनंती आहे आणि पोलीस प्रशासनाला विनंती आहे की आपण याचा पाठपुरावा ठेवतोय. सर्वच सत्ताधारी मंडळीमध्ये आम्ही सर्व मंडळी इथे आहोत आणि या नराधमाला जोपर्यंत फाशी शिक्षा होत नाही तोपर्यंत आम्ही त्याचा पाठपुरावा करू. भारतीय जनता पार्टी म्हणून किंवा सर्वच नागरिक म्हणून आपण एकत्र आलोय. खरं तर प्रत्येक गोष्टीसाठी सांगितलं की राहुल कराड यांनी सांगितलं की संवेदनशील बघा, पहिल्यांदा वातावरण होता पण शेजारी जाणारा नराधम अशा वृत्तींना खेचून काढण्याचं काम खरं तर आपल्या प्रत्येकाने केलं पाहिजे. पण हे देवबांचं सरकार आहे, कायदा हातात घेऊ नका. निश्चित दसरा महोत्सवाची घटनेमध्ये जो निर्णय झाला आहे तोच निर्णय या प्रकरणात होईल अशी मनापासून मला असं वाटतंय. गव्हर्नमेंट आपलं आहे, देवबांचं सरकार आहे आणि या ठिकाणी प्रत्येक जण या गोष्टीमध्ये पाठपुरावा ठेवणार आहे. त्यामुळं याचा चौरंगा झाल्याशिवाय राहणार नाही. ताई, आपण प्रत्येक जण या गोष्टीच्या शेवटपर्यंत, जोपर्यंत या गोष्टीचा निकाल लागत नाही तोपर्यंत आपण सर्व यांच्या बरोबर आहोत. धन्यवाद. आजच्या या निषेध मोर्चाच्या निमित्तानं मी उपस्थित सर्व जनसमुदायाला एवढंच सांगू इच्छितो की हे भारतीय जनता पार्टी म्हणजे देवाभाऊंचं सरकार आहे, नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार आहे आणि हे सरकार कसल्या नीच कृत्याला कधीही पाठीशी घालणार नाही. आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे की नस्त्रापूरची घटना घडली आणि नस्त्रापूरची घटना घडल्यानंतर फास्ट ट्रॅकवर त्या नराधमाला जन्मठेपेची शिक्षा, फाशीची शिक्षा देण्यात आली आणि त्याच पद्धतीने कालचा हा प्रकार घडल्यानंतर मी स्वतः मुख्यमंत्री साहेबांशी बोललो. एसीपी आणि डीसीपी साहेब, सीपी साहेब सुद्धा मुख्यमंत्री साहेबांच्या टचमध्ये होते, त्यांचंही बोलणं झालं आणि मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः आम्हाला ग्वाही दिलेली आहे की या असल्या या नराधमांना कदापि आम्ही सोडणार नाही असा त्यांनी शब्द दिलेला आहे. आणि जसं नस्त्रापूरच्या घटनेमध्ये पब्लिक प्रॉसिक्युटर हा चांगल्या पद्धतीचा दिला, त्याच पद्धतीने इथं सुद्धा चांगला वकील देऊन माननीय फडणवीस साहेबांनी शब्द दिलाय की या नराधमाला नक्की 100% ही
फाशी आणि शिक्षा ही होणारच अशी त्यांनी ग्वाही दिलेली आहे. तरी आपण सगळे जनसमुदायांनी आतापर्यंत ज्या पद्धतीने याचा पाठपुरावा केला त्याच पद्धतीने आम्ही सगळेजण या केसचा पाठपुरावा करणार आहोत आणि कुठल्याही प्रकारे त्या नराधमाला शिक्षा झाल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही एवढीच या ठिकाणी ग्वाही देतो आणि थांबतो. महाराष्ट्रात घडल्यात, परंतु यावेळेस या मुघलाच्या औलादीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांच्या मनुष्याच्या घरातील इज्जतीला हात घालण्याचा प्रयत्न केलाय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार काय आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचं रक्त इथं कसं सरसरतंय हे या जिहाद्यांना दाखवून देण्याची वेळ आलेली आहे. इथे उपस्थित असलेल्या तमाम चिंचवड आणि पिंपरीकरांना विनंती करते, या जिहाद्यांच्या काठाला बसू देत आणि त्यांच्या कानातून रक्त वाहू देत. जय श्रीराम, छत्रपती शिवाजी महाराज की जय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय संविधान, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी, या ज्या घटना होत आहेत, घटना करणाऱ्याला स्त्रीच्या सन्मानाची माहिती नाही आणि त्याला एवढं कळत नाहीये की ज्या धर्माच्या मुलींच्या इज्जतीला त्यांनी हात घातलाय त्या धर्मामध्ये चिमुकलीला देवीचं स्वरूप मानतात. आणि इथे उपस्थित असलेल्या प्रचंड अशा माता भगिनी ज्या दिवशी दुर्गेचं स्वरूप धारण करतील त्यावेळेस हा रोहिंग्या, हा बांगलादेशी, पाकिस्तानी याच भूमीमध्ये आम्ही काढून टाकू. हीच या दिवशी मोठ्या प्रचंड संख्येने उपस्थित असलेल्या माता भगिनींच्या वतीने आज चेतावणी देते. कारण एक झालं, दोन झालं, तीन झालं, सातत्याने आम्ही हा प्रकार बघतोय. आज आम्ही म्हणतोय कोणत्याच्या धर्माला आम्हाला नाव ठेवायचं नाही, परंतु काही मानसिकता तशाच असतात. आज 1300 वर्ष आमच्या घरामध्ये घुसून आमच्या माता भगिनींची विटंबना करणारा हा जिहादी, हा बाबराची औलाद, ही मुघलांची औलाद आमच्या कानाकोपऱ्यामध्ये शेतात बाजारमध्ये तशीच राहिलेली आहे. आता त्याला शोधून बाहेर काढण्याची गरज आहे आणि मला असं वाटतं आता माळ जिजाऊंच्या लेकीने हा पुढाकार घेण्याची गरज आहे आणि महाराष्ट्रालाच नाही तर संपूर्ण भारताला आता दाखवून देण्याची गरज आहे की जिजाऊंची लेक, आंबेडकरांची भक्त. आमच्या चिमुरडी इथून पुढे अत्याचार होता कामा नये. प्रशासन इथे उपस्थित आहे. आज संपूर्ण माता भगिनींच्या वतीने मी आज त्यांना सांगू इच्छिते, इथून पुढे जर अशा जिहाद्यांवर, अशा अत्याचार करणाऱ्या लोकांवर तुम्ही त्वरित कारवाई केली नाही तर संपूर्ण प्रशासन या महिला भगिनी हातात घेतील आणि मग छत्रपती शासन जर आम्ही लावलं तर आम्हाला परत प्रश्न विचारायला आमच्या दरवाजात यायचं नाही आणि संपूर्ण भारताला आता आम्ही दाखवून देऊ की आमच्या चिमुरडीवर जर इथून पुढे बलात्कार झाला तर आम्ही त्याच्या घरामध्ये घुसून त्याचा संरक्षण करू. इथे उपस्थित असलेल्या तमाम नागरिकांना परत एकदा सांगू इच्छिते, जे शंकर भाऊंनी सांगितलं, जे शत्रुघ्न भाऊंनी सांगितलं, आमच्या शेजारी कोण येतोय याच्यावर लक्ष आमची माता भगिनी ठेवू शकते. हा काही किरकोळ अपराध नाही. 1300 वर्षांपूर्वीची जी भूमिका होती ती 1947 नंतर सुद्धा भारतातनं गेलेली नाही. आज त्यांना 50% महिलांवर अत्याचार करून जी गजवाय हिंदची त्यांनी भूमिका घेतली आहे ती भूमिका आता आम्हाला महिला भगिनींनाच मोडून काढली पाहिजे. त्याच्यासाठी हा यलगार या भूमीतून आपण देऊयात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेच्या खाली उभं राहून
रोहिंग्या पाकिस्तानी मित्रांना हाकलून द्या, हाकलून द्या. रोहिंग्या पाकिस्तानी बांगलादेशी कुत्र्यांना आंबेडकरांचा आम्ही संविधान पडतोय. डॉक्टर बाबासाहेब संविधान, डॉक्टर बाबासाहेब बांगलादेशी पाकिस्तानी त्याप्रमाणे त्याला शिक्षा होईल. भारत माता की जय, भारत माता की जय.